श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 15 जुलै आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ही सुधारेल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेला तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. तसंच तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता येणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते. तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होऊ शकते. प्रेमच प्रेम चोहीकडे अशी तुमची स्थिती आहे. आजूबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतेत राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आज घरात तुम्ही कोणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. आजच्या दिवशी काळजी करू नका. आपले दुःख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस आहे. सर्वांना चांगला फायदा होऊ शकतो, पण भागीदारीशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणं पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. पुढील रास आहे कर्क रास. तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल असं तुम्हाला आज वागायचं आहे. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणं टाळा. गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना होतील. त्यामुळे तुमची दगदग होण्याची शक्यता आहे, परंतु त्यामुळे तुम्हाला खूप फायदा देखील होईल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे सिंह रास. आपल्या अनुमान न लावता येणाऱ्या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानिकारक ठरणारा नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्नच करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही, तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडा. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुमचे सारे लक्ष प्रयत्नांवर केंद्रित करावे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्र ही बरोबर ठेवा. पुढील रास आहे कन्या रास. दिवसभरात आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस आहे. लोकांना नेमके काय हवंय हे समजावून घ्या आणि तुम्ही त्यांच्याकडे काय हवे आहे तेही त्यांना समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी मात्र करू नका. नातेवाईक मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडून देतील. तसंच तुम्हाला तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद तुम्ही लुटायचा आहे. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकतात.
घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्कमध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं दिसत आहे. पुढील रास आहे तूळ रास. उच्च कॅलरी असणारा आहार टाळायचा आहे. आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी प्रामाणिकपणा असू द्या. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणं शक्य होईल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणं अत्यंत गरजेचं आहे. कामाचा डोंगर असला तरीही तुमच्या दोघांमध्ये कदाचित भांडण होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींमध्ये मिसळणं याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. तुमचा पार्टनर तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष करून मद्यपान टाळा. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. तुमच्या ज्ञानलालसा पेटी नवीन मित्र जोडाल. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकले नव्हते. तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचू शकतो. पुढील रास आहे धनुरास. अडचणींचा बाव करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतिधैर्य खचेल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चिंतित देखील होऊ शकतात. नातेवाईक मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. निकटच्या सहकार्याशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला नक्कीच होणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी योगी देवी व्यक्तीला भेटून त्यांच्याजवळून ज्ञान मिळवाल. आशीर्वाद देखील मिळवाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तसंच तुम्हाला आज कुठल्या गोष्टींचं वाईट वाटू शकतं. ते तुमच्याशी नाराज देखील होतील. म्हणजे तुमचे पार्टनर तुमच्यासोबत नाराज होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांवर प्रभाव राहील. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जातं की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल परंतु त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. पुढील रास आहे कुंभ रास. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. तसंच अशा प्रकारचे लाचार निराश विचार जगण्यातील मजा आणि आयुष्याकडच्या अशा अपेक्षा उद्ध्वस्त करून टाकतात. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमवण्यात सक्षम राहू शकतात. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामांचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला तुम्ही सरप्राईज देऊ शकाल. पुढील रास आहे आणि शेवटची रास आहे मीन रास. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपला आत्मविश्वास अपेक्षाची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आणि आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धनसंचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतील. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेल. तुमची प्रिय व्यक्ती खरंच खूप जास्त भाव खात असल्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी जवळीक साधणं दुय्यम प्राधान्य देण्याचे ठरेल. तसंच जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आणि आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकाल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल पण प्रकृती अवस्थेमुळे त्यावर विरजण पडण्याची शक्यता आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.